ऑल द बेस्ट यंग मॅन. थँक्यू. उशीर हा काय आजही क्लिनिकवर गेला होतास की काय? विक्रांत खूप छान दिसतोस. ओके चला वाटच पाहता. नमस्कार. नमस्कार. ठीक आहे ना, परत लावा निरंजन. एवढं काय ते. हो ना. नवल आहे असं कसं झालं? वारा ना घ्या वाळून. या जावई बापू या. तुमची मोनिकाच्या आजीशी ओळख झालीच आहे. हे मोनिकाचे अरविंद मामा. नमस्कार. नमस्कार. बडोद्याला असतात. अरविंदा ह्यांना काय हवं नको ते तू जातीनं बघायचं. अजिबात काळजी करू नका जावई बापू. चला या. ताई ताई हे आले. मस्त आहे नाही. वहिनी आहे तुझी. मी तुझ्या वहिनीबद्दल बोलतोय. ऐक ना 2 कलश. ती बघ कशी आहे. चला चला. मानसी ओ ताई इकडे आले. तुझी साडी बदल. का? कारण तुझी साडी माझ्या साडीपेक्षा जास्त छान दिसते. अगं तुझी साडी छान आहे की. हो पण माझ्या साडीचा रंग आणि तुझ्या साडीचा रंग सारखा आहे. आणि हे बघ पाठपदर सुद्धा सारखे आहे. लग्न माझं आहे ना. जा साडी बदल. ताई तुझा नवरा पळवून देत नाही. तू काय पळवणार आहेस. जा साडी बदल. आले. या जावई बापू या.
तुम्हाला मुद्दाम थोडी तसदी देतोय. नाही आजोबा, त्यात तसदी कसली? जावई बापू, हे या पोरींचे आई वडील. शशिकांता, तुझ्या जावयाला आणलाय, छान आहे ना? अरे डॉक्टर आहे तो, स्वतःचं प्रसूतिगृह असलेला. अश्विनी, तुझ्या मुलीला श्रीमंत सासर मिळावं असं वाटत होतं ना? अगदी तसंच आहे का? बंगला, औषधांचं दुकान, गावी जमीन जुमला, आमराया. अहो पुरे ना. जावई बापू, आमचा मुलगा आणि सून अपघातात गेले ना, तेव्हा ही मोनिका 5 वर्षाची आणि मानसी 3 वर्षाची होती. आम्ही दोघांनीच सांभाळलंय त्यांना. आणि आता तो आजी, आजोबा, तुम्ही काही काळजी करू नका. शशिकांता, तुझ्या पिंडाला कावळा शिवला नव्हता तेव्हा दिलेलं वचन आता अर्ध पूर्ण झाले रे. मला कुणी बोलवलं? मीच बोलवलं. काय झालं ग? अगं, मोनिकाच्या शालूवरचा ब्लाऊज कुठे ठेवलाय ते माहितीये का तुला? अगं या काय तिच्या बॅग, त्यात कुठल्या बॅगेत काय ठेवलं याची लिस्ट चिकटवली आहे मी आलेच. बघितलं, ही आहे म्हणून सगळं कसं व्यवस्थित पार पडतंय. चला मुलीचे मामा नवरी मुलीला घेऊन या. स्वस्ती श्री गणनायक गजमुख मोरेश्वर सिद्धित. शी इज प्रेग्नंट. काही वेळापूर्वी जिच्याशी माझं लग्न झालंय ती मोनिका प्रेग्नंट आहे. तडा तडा असंच बाहेर जावं आणि त्या देशपांड्यांना जाऊन कन्फ्रंट करावं. का फसवलं आम्हाला तुम्ही? का खोटं सांगितलं?